शेतकरी बंधूंनो, कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागत तंत्रज्ञानाबाबत आपण नक्कीच ऐकलं असेल. परंतु हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आपल्या शेतात वापरताना मात्र अनेक प्रश्न किंवा शंका आपल्या मनामध्ये निर्माण होत असतील. जसं की हे तंत्रज्ञान आपल्या भागात, विशेषतः मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेशच्या कोरडू भागात शक्य आहे का? शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत तंत्रज्ञानामुळे जमिनीची सुपीकता खरोखर वाढते का? नांगरणी केली नाही तर त्यावरचा खर्च कमी होईल, पण तणांचा त्रास अधिक वाढणार नाही का? त्यामुळे ह्या पद्धतीने शेती करत असताना खर्च वाढेल का कमी होईल? अति तणनाशकामुळे जमीन अधिक कडक तर होणार नाही. नांगरणी न करता जमीन भुसभुशीत कशी राहील? नांगरणी केली नाही तर पाणी कसं मुरेल? ओलावा कसा टिकून राहील? बरं, या मशागत न केलेल्या रानात पेरणी कशी करायची? आधीच्या पिकाच्या अवशेषामुळे पेरणीला अडथळा निर्माण होणार नाही का? तसेच त्यामध्ये तणाचं व्यवस्थापन मग कसं करायचं? ह्या तंत्रज्ञानाची सुरुवात नेमकी कशी करायची? बरं, यासाठी काही शासकीय अनुदान उपलब्ध आहे का? शेतकरी बंधूंनी या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत पाणी फाउंडेशनच्या मदतीने आयोजित ऑनलाईन डिजिटल शेती शाळेमध्ये, आणि तेही लाईव्ह. बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 ला संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं, तसेच हे कमीत कमी मशागत किंवा शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत माननीय विजय कोळेकर साहेब, कृषी विद्यावेता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई. तसेच या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आपल्या शेतावर वापर करणारे छत्रपती संभाजीनगर येथील अनुभवी शेतकरी भगवान बलांडे यांचे प्रत्यक्ष अनुभव सुद्धा आपण ऐकणार आहोत. आपल्या वतीने मी हे सर्व प्रश्न या तज्ञ मार्गदर्शकांना विचारणार आहे. आपल्या मनात सुद्धा आणखीन काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये अवश्य कळवा. आपले सर्व प्रश्न या डिजिटल शेती शाळेमध्ये समाविष्ट करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. काय म्हटलं? हा कार्यक्रम कुठं पाहायला मिळणार? हो, हा लाईव्ह कार्यक्रम आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या म्हणजे पोखराच्या चॅनलवर लाईव्ह पाहायला मिळणार आहे. तसेच कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, MSRLM यांच्या युट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आत्ताच करा. तर चला भेटू बुधवार दिनांक 1 एप्रिल 2026 ला संध्याकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.